बाळासाठी तेच चांगलं आहे बघा. अगदी माझ्या मनातलं बोललात बघा. अरे बाई, नाही ह्यांचा फोन आलाय, मला जायला हवं पटकन. छान, तू आता बँकेतच जाणार आहेस ना? जाता जाता मला जरा सोडशील का ग? हो हो, सोडेल ना जान्हवी तुम्हाला, पण मग तिच्याच बरोबर आता नाश्ताही करून घ्या. हो चालेल ना, चालेल. काय काय केलेत काय आज? अहो, थालीपीठ आणि चटणी आहे, गाजराचा हलवा आहे, सँडविच आहे आणि ज्यूस सुद्धा आहे. अगं बाई, तुमच्याकडे म्हणजे ना अगदी सगळा राजेशाहीच थाट असतो बघा. सगळ्याच गोष्टी असतात. ठीक आहे, चालेल, घेईन मी थोडं. चला पटकन निघाले. विजय सहकारी बँक, तुमचं ओडीचं मॅटर ना? हा, ओव्हरड्यूचं ना? ते ना जान्हवी बघते आणि ती अजून आलेली नाहीये बँकेत. हो, ती नेहमीच वेळेवर येते, पण आज माहिती नाही कशामुळे उशीर झालाय तिला. ती आली ना की तुम्हाला फोन करायला सांगते मी लगेच. चालेल सर? ओके सर, ओके. गुड मॉर्निंग मॅडम. गुड मॉर्निंग. 1.5 मिनिटं उशीर झालेला आहे आज. हो ग, मला आज खूपच उशीर झाला ना. एवढा काही उशीर झालेला नाहीये ग, पण मला ना जरा वेळेच्या आधी यायला आवडतं ग. अगं चालतं कधीतरी. बरं ऐक, त्या मेहताना फोन करशील? काही ओडीचं मॅटर आहे, त्यांच्याशी बोलून घेशील. अरे हो बरोबर, मी करते त्यांना फोन. आणि आय एम सॉरी जान्हवी. कशासाठी? अगं माझ्यामुळे तुझ्या आईला कळलं. अरे ठीक आहे गीता, तुझ्या सासूबाईंनाच बोललीस ना. मी माझ्या सासूबाईंना कशाला सांगू? मी आणि त्या बोलतच नाही एकमेकांशी. काही कामाचं असलं तरी सुद्धा बोलत नाही. हे कुठून सांगणार आहे मी त्यांना? हा, मग तू मनीषला सांगताना कदाचित ऐकलं असेल अगं त्यांनी. छे छे, मी आणि त्या एकत्र असलो ना की कोणीच कोणाशी बोलत नाही. चिडीचूप शांतता असते घरात. आणि काही महत्वाचं मॅटर असणार तर आम्ही घरात बोलतच नाही, बाहेर जाऊनच बोलतो. त्या सतत काहीतरी ऐकत असतात, त्यांचे कान टवकारलेलेच असतात. मग काहीतरी ऐकून सतत बडबडत राहतात. त्यापेक्षा कटाक्षाने काही महत्वाचं काम असलं ना की आम्ही बाहेर जाऊन बोलतो. मग मनीष चुकून बोलून गेला असेल का ग? शक्यच नाही. तुझ्याकडे काय काम आहे त्याला माहितीच नव्हतं. मी त्याला म्हटलं की एक काम आहे मला तुझ्याकडे, मला सोड. तू असं का विचारतेस? तुला असं वाटतंय का की आम्ही मनीषच्या आईला सांगितलं म्हणून? आता ह्या गीताने सांगितलं तिच्या सासूला. बरं, तिने ते तिच्यापर्यंत ठेवायचं? तिच्या सासूने सगळ्या चाळभर केलं हे. काय ग? रागवली नाहीयेस ना? नाही ग वेडाबाई, मी तुझ्या सोहळ्यात मिठाचा खडा टाकला. अगं असं काही नाहीये, ते सॉर्ट आउट झालं सुद्धा. आईने बेबी आत्यांची माफी मागितली आणि बेबी आत्यांना सुद्धा असं वाटलं की आईला बोलवायला हवं होतं. त्यामुळे सगळं ठीक आहे आता, नको टेन्शन घेऊस तू. थँक्स जान्हवी, तू कधीच गिल्टी वाटू देत नाहीस कोणाला. ठीक आहे ग. बरं चल, मी मेहतांना फोन करून घेते. हॅलो, गुड मॉर्निंग सर. मी विजया सहकारी बँकेतून जान्हवी बोलतेय. येस, थँक्यू. मी मस्त आहे. तुम्ही कसे आहात? ओके. हो, तुमचं ओडीचं अकाउंट ओपन करावं लागेल आपल्याला.